सरपंच कधी आलं राजस्थान वरून? अरे भाऊ आता मस्त झाले 10-12 दिवस. एकदम भारी राजस्थान फिरता, केरळ फिरता, फॅमिली सोबत चांगली मज्जा करता राव तुम्ही सरपंच. आम्हाला बी कधीतरी न्याराव कुठं तरी. अरे तुझं लग्न झालं का तू तुझ्या फॅमिली बरोबर फिरणार आहेस ना का लोकांच्या फॅमिली घेऊन जाशील? हायला राव आम्ही फिरेन पण तुमच्याकडून काहीतरी नियोजन लागलं असतं तर जरा मज्जा आली असते सगळ्यांसोबत. सरपंच हे काम करायचं का? आता आपल्या जिल्ह्यामध्ये एवढे मोठमोठे देवस्थान आहेत पाहण्यासारखे प्रेक्षणीय स्थळे. म्हणजे रुद्रेश्वर देवस्थान आहे, त्याच्यानंतर आपलं मच्छिंद्रनाथगड सावरगावचं म्हणजे माईबा, त्याच्यानंतर मडीचं कानिपनाथ आणि मोठ्याची मोठ्या देवी रेणुका माता, हे आपल्या जिल्ह्यातले एक म्हणजे नावाजलेले देवस्थान आहेत. चला यांना फिरून आणू आपण तिथं. अरे हेच का रे ट्रिपला? 20-20 रुपये गोळा करा. 20-20 रुपये काय आला? काय रे काय होतंय गंठन? मला सकाळपासून नुसते जुलाब होत आहेत. जा लवकर जाऊन ये, लवकर जाऊन ये, पळ लवकर. काय म्हणले? 20-20 रुपये गोळा करा. 20-20 रुपये पण काय आला? सहली जायचं ना आपल्याला. आला राव सरपंच तुम्ही करा राव 20-20 रुपयाने काय नियोजन लागणार? तुम्हीच करा. खायचं प्यायचं वाटत आधी आम्ही पाण्याची बाटली घेतो मी स्वतः वैयक्तिक एखादी. असं ना पाण्याची बाटली ना? वा तू काय घेतो? मी काय त्याने बाटली घातली मी काय घेऊ? जाऊ दे राव आहे का सरपंच. कशाला यांना हे करायचं? चला होईन तुमचीच गाडी काढू आणि जाऊ. बरं ठीक आहे चला, दोन गाड्या घेऊ आपल्या आणि येऊ जाऊन. आला काय गंठन? अरे काय होते म्हणला तू? अहो मला आहे ना नुसते सकाळपासून जुलाब होते. जुलाब होते? मग आता एकित वाय आता परत जाईन ना मी तेव्हा 49 होते. 49 जुलाब झाले त्याला? अरे मग तू दवाखान्यात जाणार राजा? दवाखान्यात नको, तुम्हाला जायचं ना तिकडे, मी येतो तिकडे कुठं तुम्ही म्हणले जायचं. बघा ट्रिपला याला या अशा अवस्थेत. शाबास. गाडीत धानवीचे पुढे पळवत नाही लागायची, 5-5 मिनिटाला थांबावं लागल. आणि एक बिस्लरीचा बॉक्स घ्यावा लागतो. जेतात आम्हाला तिथे बिस्लरी घेऊन हो सेपरेट एक माणूस आणि त्यो जातो संध्याकाळी आपण देवाला. आता येताना फुटाने खाऊन आलोय. मग घट्ट सांगत असेल ना. अरे 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 तू जाय का मी जाऊया दवाखान्यात घेऊन. एक काम कर कमलेश, तू गंठनला घेऊन जा दवाखान्यात आणि सगळे घरी ये रे पटकन मग दवाखान्यात. आता 49 हवा का? आता होते 50 जा औषध घे, त्याला गोळ्या औषध दे आणि घरीच झोपव. जा तू जा. तुमच्यावर तर देवाला राम राम सांगतच आम्ही. नमस्कार. मस्त इच्छा होती बरं का कमल्याला गांठ्याला घेऊन जायची देवाकडे, पण जाऊ द्या आपल्या बोलावणार आपण जाऊन येऊ, त्यांना आपण नंतर कधीतरी नेऊ. आहे का नाही? चला बरं आवरून या, कपडे बिपडे बदलून या, मी थांबतो गाडी पैसे सगळे. या लवकर तिथं. चला हे बा आलं वृद्धेश्वर मंदिर. चेअरमन काय सुरेख बांधकाम राहायचं. बांधकाम सुरेख बघा ना कसं द्रोणात ठेवल्यासारखं वाटतंय. अहो ह्या गर्भगिरीच्या डोंगर रांगात येत आपण. आता आतमध्ये गेल्यानंतर पहा तुम्हाला किती भारी माहिती देतो मी. सरपंच हा यज्ञ पाहिला का? ही दोन्ही चालू आहे. असं म्हणतात हा जो यज्ञ आहे ना सरपंच, त्या काळात 9 नाथांनी हा यज्ञ पेटवलेला आहे. म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि सगळे जे नाथ संप्रदायातील 9 नाथ आहेत, त्यांनी असं ठरवलं की या पुण्यभूमीमध्ये की इथे एक यज्ञ करायचा. त्यांनी यज्ञ केला आणि यज्ञ झाल्यानंतर सगळ्या देवदेवतांना जेवण दिलं. म्हणजे 33 कोटी देव इथं जेवणासाठी आले होते. तर त्या पंक्तीची रांग इतकी लांब गेली तर तिथपर्यंत गेली ना, त्या भागाला आता देवराई म्हणतात. अच्छा. आणि आणखीन याचं विशेष असं आहे की इथं साक्षात भगवान शंकर आणि पार्वती माता या यज्ञासाठी आणि भोजनासाठी आले होते. तर त्यात ब्राह्मणाचं रूप घेऊन महादेव आले होते. त्यांनी स्वतःच्या हाताने जेवताना तूप वाढलं होतं आणि जेवताना ते म्हाताऱ्याचं रूप घेतलं त्यांनी. तर या देवदेवतांनी ओळखलं की हे महादेवच आहेत. मग देवांनी त्यांना विनंती केली की जगाच्या कल्याणासाठी तुम्ही आता ह्याच वेशामध्ये किंवा ह्याच रूपामध्ये इथं राहा. म्हणून ह्या महादेवाला तिथं म्हातारदेव किंवा वृद्धेश्वर म्हणतात. मग साक्षात देवानी त्यावेळेस सगळ्या देवदेवतांचं म्हणणं ऐकून या पिंडीमध्ये आतमध्ये प्रवेश केलेला आहे. इथं आपण आता आतमध्ये पाहणार आहोत. ही स्वयंभू पिंड आहे. चला सरपंच आता आतमध्ये मंदिरात प्रवेश करू, दर्शन घेऊ आता. हो.
चेअरमन ही घंटा पाहिली का? भारीच आहे की. जी घंटा आहे ना, हे देवगिरीचे राजे प्राणदेव यांनी 1151 साली मंदिराला भेट दिलेली आहे. म्हणजे बघा किती जुनी आहे, 1151 साल. सरपंच, ही स्वयंभू पिंड आहे महादेवाची. अच्छा आणि इथं कधीही 12 महिने या पिंडीमध्ये पाणी असते. अच्छा. ओम नमः शिवाय. तुम्ही आता इथं श्रीमंत शंकर महाराजांचा फोटो पाहत आहात. तुम्हाला असं वाटेल की इथं हा फोटो का ठेवलेला आहे, तर 1932 ते 1936 सालापर्यंत श्रीमंत शंकर महाराजांचं इथं वास्तव्य होतं. त्याच काळात मध्ये बाहेर जे बारव आहे त्या बारवचं काम झालं. आजही त्या बारवेला किती दुष्काळ असला तरी तिथं पाणी असतं. म्हणजे इथं शंकर महाराजांचं सुद्धा वास्तव्य असल्यामुळे ही भूमी अजून पवित्र झालेली आहे. आपले केळगावचे जे शंकर महाराजांचा जो मठ आहे तिथले जे अशोकदादा जाधव आहेत त्यांनी सुद्धा इथं खूप मोठा यज्ञ सोहळा आत्ताच मागच्या 6 महिन्यापूर्वी केला होता. म्हणजे असं ह्या जागेचं महत्व ह्या साधू संतांनी महात्म्यांनी आणि देवी देवतांनी अजून वाढवलेलं आहे. जय शंकर, जय जय शंकर. हे नंदीश्वराचं मंदिर पाहिलं का तुम्ही? हो हो. म्हणजे इतर महादेवाच्या कुठेही मंदिरात तुम्ही पाहत असाल का नंदी महादेवाकडे एकदम पिंडीकर सरळ पाहतोय, बरोबर. परंतु इथं नंदी आणि त्यांची पत्नी हे दोघंही इथं सपत्नीक आलेले आहेत. सरपंच, तुम्हाला मागाशीच मी सांगितलं ना इथं नाथांनी यज्ञ केला होता. बरोबर. त्या यज्ञासाठी जसे सगळे देवदेवता आलते सपत्नीक, तसं नंदी सुद्धा आपल्या पत्नी सोबत इथं यज्ञाला आले होते. बर. हा, आता तो यज्ञ झाल्यानंतर महादेवाला देवानी विनंती केली, भाऊ तुम्ही ह्या वृद्ध अवस्थेत इथं आलेले आहेत तर ह्याच रूपामध्ये तुम्ही इथं राहा. मग महादेवांनी त्या वृद्ध अवस्थेत म्हणजे वृद्धेश्वराच्या रूपातच त्या पिंडीमध्ये प्रवेश केला. ज्यावेळेस पिंडीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस इतकं तेज बाहेर पडलं त्या पिंडीतून, ते ह्या सहन झालं नाही, डोळ्यांना सहन झालं नाही. नंदेश्वराला आणि त्यांच्या पत्नीला ते डोळ्यांना सहन झालं नाही ते, म्हणून त्यांनी मान थोडीशी तिरकी केलेली आहे. म्हणून त्यांची मान आहे ना अशी थोडी तिरकी आहे. तरी मी म्हटलं प्रत्येक महादेवाच्या मंदिरासमोर एकच नंदी असतो, इथं 2-2 कसे आहेत? तर ते दोघं म्हणजे सहपत्नीकीत आल्यामुळे 2 जण आहेत. बरोबर. आणि आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं राहिलं, ज्यावेळेस संक्रांत असते प्रत्येक मंदिरामध्ये आपल्या स्त्रिया व्यवसायाला जातात. ह्या मंदिरामध्ये त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी फक्त स्त्रियांना प्रवेश आहे. अच्छा. हा, व्यवसायासाठी. अच्छा, त्या दिवशी पुरुषांनी यायचंच नाही. नाही येतात पुरुष, पण मंदिरात स्त्रियांनाच प्रवेश आहे. अच्छा. चेअरमन, ह्या ठिकाणी काशी विश्वेश्वराचं मंदिर थोडस वेगळं वाटतंय की नाही? आता त्याची पण एक कथा आहे सरपंच. आता काय झालं, ह्या वृद्धेश्वराची महती थेट काशीपर्यंत गेली. बर. आणि हा एवढा परिसर जो आहे हा इतका छान आहे. इथं गर्भगिरी सोन्याचा डोंगर आहे. इथं महादेवाचं एवढं पवित्र स्थान आहे. हे काशीला कळाल्यानंतर तेथील काही जे महंत असतील ते इथं आले आणि म्हटले पाहूयात बाबा इथं खरंच सोन्याचा डोंगर आहे का. तर इथं आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर ते म्हटले काय नाही, इथं झाडं झुडपं डोंगर दगडच आहे तिथं. पण त्यांनी जाताना इथं थोडं पारायण केलं आणि ते अध्याय वाचताना ते काय करायचे, हे पिंपळाचं झाड आहे ना, या झाडाचं एक पान घ्यायचे, अध्याय संपल्यानंतर त्याच्यात ठेवायचे आणि दुसरा अध्याय. असं करता करता त्यांचे बरेच अध्याय झाले, त्याच्यात पिंपळाचे पानं ठेवले आणि नंतर त्यांनी ते आपलं बाळ बांधून काशीला गेले. पण काशीला गेल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस ते बाळ त्यांचं उघडलं तर ते पिंपळाचं प्रत्येक पान सोन्याचं झालेलं होतं. अशी कथा आहे. मग ते पुन्हा आले आणि त्यांनी इथं मंदिरात इथं पिंड स्थापन केली, म्हणून हे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. हे वृद्धेश्वर देवस्थान पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस या गावामध्ये येते आणि ट्रस्टच्या माध्यमातून ह्या मंदिराचा कायापालट व्हायचं काम चालू आहे. तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर रेखीव काम ह्या मंदिराचं होत आहे. स्तंभ पहा तुम्ही, सभामंडप पहा, राजस्थानी पद्धतीचं हे काम आहे आणि हे काम जवळपास 1.5 ते 2 वर्ष काम चाललं होतं. राजस्थानवरून दगड आणि तेथील कारागीर आणले होते, कारागीर इथेच मुक्कामी होते आणि खूप सुंदर असं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. सरपंच, आता आपण इथं आलो आहोत मच्छिंद्रनाथ गडावर. यालाच मायंबा असेही म्हणतात. म्हणजे नाथ पंथातील मच्छिंद्रनाथ म्हणजे ज्यांना बडे बाबा म्हणतो आपण, त्यांची इथं संजीवनी समाधी आहे. अच्छा, मला वाटतं हे सावरगाव गावाच्या अंडर येतं ना? हे सावरगाव गावामध्ये समाधी आहे. अच्छा अच्छा.
दर अमावस्ये पौर्णिमेला इथं खूप भक्त भाविक महाराष्ट्राच्या बाहेरून इथे येतात. अच्छा जत्रेचं स्वरूप आलेलं असतं इथे एकदम. दर अमावस्याला दर ना. अमावस्येला हो. हा. आणि बडे बाबा म्हणजे मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे ना इथं. हो. आता इथं आपण गर्भगिरीच्या पर्वतामधील एकदम माथ्यावरती आलेलो आहोत आणि इथं नाथ पंथातील आद्य गुरु म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराज यांनी इथं जिवंत संजीवनी समाधी घेतलेली असल्यामुळं या परिसरात एकदम चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि अतिशय सुंदर परिसर आहे. तर बडे बाबांची आपण समाधी पाहू आता. आणि ते गुढीपाडव्याचं काय महत्व इथं? तर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी कावडीनं पाणी आणलं जातं आणि पूर्ण समाधीवर ते टाकलं जातं. त्यावेळेस म्हणजे ती समाधी ओपन केली जाते, त्याला चंदनाचा लेप दिला जातो आणि वर्षातून एकदाच गुढीपाडव्याच्या दिवशी ही समाधी ओपन असते. त्याच्यानंतर पुन्हा ती पहाटे पहाटे वस्त्रांनी झाकून ठेवली जाते. सरपंच, आता आपण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये सावरगाव हे गाव आहे. या गावामध्ये हे मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. तिथं आपण आलेलो आहोत. आता मच्छिंद्रनाथांचे जे काही शिष्य होते, कानिफनाथ असतील, गोरक्षनाथ असतील, वेगवेगळे जे 9 शिष्य सगळे ती ह्या गर्भगिरीच्या डोंगर रांगामध्ये त्यांचं वास्तव्य आहे. आता नवनाथ म्हटल्यानंतर पहा, एक शाबरी विद्या हे लगेच आपल्या डोळ्यासमोर येते. ही शाबरी विद्या काय आहे हे तुम्हाला मी सांगतो. तर शाबरी विद्या म्हणजे महादेवाने आदिमाया पार्वती भिल्लैनीच्या वेशामध्ये असताना त्या स्थानिक भाषेमध्ये जो उपदेश केला होता ही म्हणजे शाबरी विद्या. ही शाबरी विद्या म्हणजे कोणती भानामती किंवा बंगाली जादूटोणा नाही, ही स्वतः महादेवाने केलेला उपदेश आहे तो. ही शाबरी विद्या आहे आणि ही शाबरी विद्या सगळ्या नवनाथांकडे ही विद्या असते. हे आपण आता ज्या देवीचं दर्शन घेतलं ते कोणती देवी होती? धोंडाई माता मंदिर म्हणतात सरपंच त्यांना. आता हे मच्छिंद्रनाथ त्यांना बहीण मानायचे. हे धोंडाई माता मंदिर आणि ते समोर दिसतंय ना ते अमृतेश्वर मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. आणि एक तळ आहे, देवतळ. ह्या साईडला एक देवतळ आहे. बर बर बर. आणि सुंदर परिसर पाहिला का सरपंच? हो ना. काय सुंदर हे गर्भगिरी पर्वत रांगा आहे त्या. पावसाळ्यामध्ये तर नुसतं देखतेच राहणार. आणि बडे बाबांची समाधी असल्यामुळं इथं असं वातावरणामध्ये एकदम चैतन्य निर्माण झालेलं आहे. एकदम इथं आलेला माणूस एकदम असं उल्हासित होतो. आणि कानिफनाथाचं गड इथून दिसतं. हा, ही पुढे आपण आता जाणार आहे. सरपंच, आपण आता अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील मढी या गावी आहोत. नाथ संप्रदायातील कानिफनाथ यांची इथं संजीवनी समाधी आहे. अख्ख्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील बाहेरील भक्तगण दर अमावस्येला इथे येत असतात आणि रंगपंचमीच्या दिवशी इथे खास मोठी यात्रा भरत असते. ही यात्रा 15 दिवस चालते. फुलार बाग म्हणून एक गुढीपाडव्याला सण येतो, त्या दिवसापर्यंत ही यात्रा चालते आणि खूप छान मंदिर आहे. आणि यालाच भटक्यांची पंढरी असं म्हणतात ना. भटक्यांची पंढरी, कान्होबा देवस्थान, कानिफनाथ देवस्थान, भटक्यांची पंढरी म्हणजे ही आपली मढी. साधारणतः रंगपंचमी दिवशी किती लोक येत असतील बरं इथं? साधारणतः 10 ते 15 लाखापर्यंत संख्या जाते. बापरे, एवढी मोठी. आणि सर्व गोर गरीब सगळ्या समाज घटकातील सर्व प्रकारचे लोक इथे येतात. अच्छा. आणि इथं काही दिवस ते मुक्कामी राहतात आणि पुन्हा आपापल्या गावी निघून जाताना. इथलं एक वैशिष्ट्य आणखी सांगायचं राहिलं, इथं गाढवांचा बाजार भरतो. फार गुजरात पासनं इथं गाढव विक्रीसाठी येतात आणि विविध प्रकारचे शेतकऱ्यांची अवजारं, काठवटी, पोळपाट, प्रत्येक जे काही गरजा लागतात, संसारी ज्या गरजा आहेत त्या सुद्धा वस्तू इथे मिळतात. आणि इथं होळीला चालू होते ना यात्रा? हा, होळीला यात्रा चालू होते आणि इथं प्रत्येक समाजाला या ट्रस्टने पूर्वीपासून एक मान दिलेला आहे. इथं होळी पेटवण्याचा मान गोपाळ समाजाला असतो, काही समाजाला आणखी वेगळा मान असतो. प्रत्येक समाजाला इथं त्या उत्साहामध्ये सामावून घेतलेला आहे. चला आपण दर्शनाकडे जाऊया. सरपंच, इथं प्रसाद म्हणून गोडी शेव आणि रेवडी वाटली जाते बरं का. बर. आणि देवाला मलिद्याचा प्रसाद चालतो इथं. अच्छा, म्हणजे गुळ भाकरी किंवा गुळ चपातीचा, गुळ चपातीचा एकत्र करून त्याच्यावर तूप टाकून. हो हो. अच्छा अच्छा अच्छा.
चैतन्य कानिपनाथ महाराज की जय. सरपंच हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला हे नाथ विश्रांती स्थान म्हणतात याला. म्हणजे चैतन्य कानिपनाथ महाराज समाधिस्थ होण्यापूर्वी काही दिवस या ठिकाणी ते विश्रांती करत होते. आजही आदर्श रूपाने शेज आरती नंतर ते इथं विश्रांती करतात. अच्छा, असं हे पवित्र स्थान आहे. अच्छा, याला नाथ सिंहासन म्हणतात का? हा, आतमध्ये ना नाथ सिंहासन नाथांच्या सेवेसाठी आहे. अच्छा, तुम्ही पाहिलं का ही किती छोटी दरवाजा याला एकदम छोटी चौकडी, परंतु किती जाड माणूस असेल तर आजही तो आत जाऊ शकतो. चैतन्य कानिपनाथ महाराज की जय. आणि हा नाथांचा घोडा आहे, बरोबर ना श्याम? पोळ्याच्या दिवशी यांची मिरवणूक निघते. अच्छा, गावातून मिरवणूक काढली जाते. आणि बाळूंना सगळा इतिहास माहित आहे, कारण इथून 3 किलोमीटरवरच बाळूभाऊचं गाव आहे. हा ना बाळू, आहे ना? शिरापूर तुमचं इथं जवळच आहे नाही? इथं 3 किलोमीटर गाव आहे माझं. पण आता आमच्या सोबत आलं, आमच्या सोबत घरी यायचं, नाही तर म्हणजे आलो घरी आलो. नाही, तुम्ही जिकडे नेता तिकडे येणार आहे मी. सरपंच, हे एवढं भव्य देवी मंदिर तुम्ही पाहिलं ना, हे पहिले छत्रपती शाहू महाराज यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. आणि तिकडं खाली तो बारव दिसते ना, ते बारव राणी येसुबाई यांनी बांधून दिलेली आहे. आणि समोर हे ध्यान मंदिर आहे, त्याला विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणतात. आणि विठ्ठल रुक्मिणी मातेचे तिथं मूर्त्या आहेत. आणि आतमध्ये गेल्यानंतर एक भुयार आहे, तिथं खाली नाथ आपल्या साधनेसाठी बसायचे. तिथे खाली छोटी पिंड पण आहे. आणि खूप छान ध्यान मंदिर आहे. म्हणजे आपण त्याला मेडिटेशन म्हणतो ते. हो, मेडिटेशन. सरपंच, आता आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटा या गावी. हे मोहटा या गावी माहूरगडची जी रेणुका माता आहे, त्या रेणुका मातेचंच एक ठाणं इथं आहे. अत्यंत नवसाला पावणारी अशी ही देवी आहे. आणि परिसरात नवरात्राच्या वेळेस परिसरातील सगळे भक्तिभाव पायी इथपर्यंत येतात. आणि 9 दिवस इथे यात्रा चालू असते. हे जे मंदिर पाहता तुम्ही, ते श्रीयंत्राच्या आकाराचं हे मंदिर आहे. पूर्वी जुनं मंदिर होतं, आता ही नवीन रचना झालेली आहे. चला पुढे बघू. चला दर्शन घेऊया. आले
सरपंच मग कसं काय झालं दर्शन? दर्शन भारी झालं. आज दिवसभरात जेवढ्या देवस्थानला गेलो ना सगळ्यांचे दर्शन भारी. मोठ्या देवीचं सुद्धा खूप सुंदर. अहो कसला गाभारा आहे राव, आणि कितीच असं वातावरण एकदम असं उत्साही आहे. आणि मंदिर पण खूप खूप छान आहे मंदिर. तुम्हाला एक माहिती आहे का ह्या गावाचं नाव मोठा कसं पडलं? का बरं? पूर्वी ह्या गावामध्ये ना खूप मोहाच्या झाडं होती पहा. मोहाची झाडं होती. तुम्हाला माहिती आहे ना मोहाची झाडं? मोह माहिती आहे मला. खूप झाडं असायची म्हणून या गावाला मोहटा म्हणलं गेलं. आणि आपलं 3.5 पीठापैकी जे शक्तिपीठ आहे ते माहूरचं रेणुका मातेचं जे शक्तिपीठ आहे तीच रेणुका माता इथं आहे. तर असं सांगितलं जातं की एकदा ह्या भागात खूप दुष्काळ पडला आणि मग इथले आपले शेतकरी वर्ग असतील, माणसं असतील, हे सगळे त्या भागामध्ये पोटा पाण्यासाठी गेले. कुठं? माहूरगड या ठिकाणी आपलं पोट पाणी भरण्यासाठी तिकडे गेले. तर तिथं पाहिलं त्यांनी एवढं मोठं देवीचं मंदिर. त्यांनी खूप भक्तिभावाने तिथं सेवा केली आणि माहूरगडाला रेणुका मातेला प्रार्थना केली, बाबा आमच्या भागात पाऊस पडू दे, आम्ही दुष्काळामुळे इकडे आलो. आणि झालं असं की ह्या भागात त्यावेळेस खरोखर पाऊस पडला. मग ते सगळे बाहेरगावी गेलेले लोक इथं आले, पुन्हा इथे शेती करू लागले. आणि मग एका भक्ताच्या स्वप्नामध्ये देवीने येऊन सांगितलं की मी तर तुझ्या गावात आलेली आहे. आणि मग असाच एक माणूस गावातील सरपण गोळा करण्यासाठी ह्या भागात आला तर त्याला इथं डायरेक्ट देवीचा तांदळाच दिसला. म्हणजे आता आपण जिथं उभे हो. मग तिथं सर्वजण एकत्र आले, तिथं छोटंसं मंदिर बांधलं आणि त्या छोट्या मंदिराचं आज एवढं मोठं मंदिर झालेलं आहे. खूप भक्तगण आहे. भारताच्या बाहेरून सुद्धा इथं भक्तगण येत असतो. आणि असं म्हणतात की आई प्रत्येकाची मनातली मनोकामना पूर्ण करते आणि तसं भक्त इथून नैराश्याने कधी जात नाही. अच्छा. आजचा सगळं दिवस एकदम छान पार पडला. सहलही छान झाली आणि आपल्या धमाल प्रोडक्शनच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हे देवस्थानं पाहायला मिळाले. काही येत असतील इथे, यांना अगोदरचं माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मात्र हा एक माहितीचा खजिना होता. आणि आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये गंठ्या पण पाहिजे होता, परंतु आता काय करणार, त्याचं ऐन वेळेस त्याचं पोट दुखायला लागल्यामुळे आपल्याला त्याला अंत नाही आलं. परंतु नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आपण कुठं जाऊ किंवा पुन्हा इकडे येऊ, गंठ्याला मात्र आपण नक्की घेऊन यायचं. पण त्या गंठ्यामुळे त्या कमल्याचं बी राहिलं ना, दवाखान्यात घेऊन गेला ना त्याला. आणि मग आता काय, बरं जाऊ दे, आता चला आपलं गाव जवळ करा, आहे का नाही, जायचंय आपल्याला परत. आता आपल्याला एपिसोड बी शूट करायचे. चला.